सानिध्यात राहणं, काया वाचा मनानं त्याच्या सानिध्यात राहणं. म्हणजे कायाने कोणाला हानी करायची नाही, वाचाने कोणाला वाईट बोलायचं नाही, मनामध्ये कोणाला वाईट चिंता नाही. आमचं ते काय म्हणतो खाण्याचं महाराज शास्त्राला आधार असे महाराज, जमिनीच्या खाली जे उगवतं तेच खावं. एकादशीला कारण तर 11व्या तिथीला चंद्रपक्षातील 11व्या तिथीला प्रत्येक पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि मन या 11 जणांना त्या भगवंताच्या चरणावर लावण्यात दिवस म्हणजे एकादशी. पण आम्हाला ते पण दिवस नाही. काय म्हणतो महाराज, पुढे बोल कीर्तन करायचं त्याच्यामुळे अगोदर संपले महाराज. व्रत एकादशी करीन उपवासी व्रत करावं. सर्वात श्रेष्ठ व्रत आहे भगवंता. कारण तर भगवंताला काय काय पडते हो, अति प्रिय आवडे तुळशी भोक्ता तैशी नक्की करी भोल्या भाविका ऊर्ध्वकुंड भार कंठी शोभे भार कापीचे कलिकाल ऊर्ध्वकुंड भार. वारकरी कसं लावावं, मोकळा असावं, पोकळ असावं. आपला देव कसा आहे, उभा आहे, उभं राहावं. ऊर्ध्वकुंड भार कंठी शोभे. कंठी का म्हटलंय, कंठी शोभे भार. कंठा लागायचं कारण आहे महाराज. आपण जेव्हा रामकृष्ण बघायचे बघा, तुम्ही जेव्हा माल कापताना गिरी कशी ते जोडलेली आहे, याचा त्याचा संबंध आहे कंठाचा. तुम्ही जेव्हा रामकृष्ण म्हणता रुढ मांडलं जाणार आणि या वारकरी संस्कृतीचा विचार केला, नावाचा पुढे नाम किती श्रेष्ठ हा प्रश्न ज्ञानोबांना पडावा येतात. ज्ञानदेव कुशे निवृत्तीची झाड विचारला लागेल दादा, अरे नाम किती श्रेष्ठ आहे. कारण वारकरी संप्रदायाचा विचार केला तर इतर सर्व संत इतर एक संप्रदाय नाथ आहे. कुठले संप्रदाय, संत संप्रदायाचे, तुकोबाराय चैतन्य संप्रदायाचे, नामदेवरायाचं संप्रदाय वारकरी संप्रदाय जाऊया. बरं आलं विष्णू संप्रदाय, ज्ञानोबाराय कुठले संप्रदाय, नाथ संप्रदाय. नाथ संप्रदाय कारण माझा उच्चाटन ही विद्या होती महाराज. पण हे गाठोडं बांधलं बाजूला ठेवलं की त्याने बघितलं की आताच्या समाजाला याची गरज नाहीये. मग सर्वात श्रेष्ठ साधन निवडलं कुठलं, नाम. हे नामाचं महत्व ज्ञानोबाने याचा प्रश्न करावा, एवढं नाम श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या, हे सर्वात श्रेष्ठ साधन वारकरी संप्रदाय सर्वात श्रेष्ठ साधन. जेव्हा लग्न सांगितलं काय सांगू, घरामध्ये आम्ही सदैव सुटके जवळ येतात, सुटली घराची अवस्था माझ्या तुकोबारांची. पण तुकोबारांचा जर विचार करायचा वेळ सांगणार नाही. सर्वात उच्च कोणी श्रीमंती माझ्या तुकोबारांकडे होती महाराज. त्या काळी सावकारी होती, किती जमिनी होती काय आता सांगण्यात वेळ मला राहिला नाही. पण एवढे श्रीमंत पण जेव्हा दुष्काळ पडला आणि अनन्य दशा झाली, भगवंत जेव्हा तुकोबारा न्यायला सांगितलं, भगवंताला जेवायला तर घरात काही नाहीये, 2-4 मडके होते, हात घातलं, मुठभर कण्या मिळाल्या हातामध्ये. मागण्याच्या संसार कसा करावा याच्याकडे शिकावं, हे आपण आणतो कसं करावं या मागण्याकडे शिकावं. आपल्याला वाटतं सांगितलं हो ठीक आहे करतो ना. हातामध्ये काय कण्या दादा 10 मिनिटांना संपूर्ण तुम्हाला फटका लागला जास्त नको, ठीक आहे. त्यांची चुकीने इलेक्ट्रॉन वस्तू होते. मुठभर कण्या घेतल्या. आता तिघं जेवायच्या कमी दोघं ते जेवतील देवाने तुकोबारा. मुठभर कण्या घेतल्या, माठभर पाण्यामध्ये टाकल्या. मुठभर कण्या घेतल्या, माठभर पाण्यामध्ये टाकाव्या आणि मग त्या रांधाव्या. राहिल्यानंतर जेव्हा वाढायला घेतलं ते भात झाले की खीर झाली महाराज, झाली. देव चतुर्भुज झाले. 3 हाताने पात्र घेतलं आणि 4थ्या हाताने धो सापाटा लावला आणि तृप्तीचा ढेकर दिला बाबा. देवाने तृप्तीचा ढेकर देवा कण्या खाऊन भक्ती होती महाराज, नामाचं मात्र होतं महाराज. आणि मग ते जेवण झाल्यानंतर मुखशुद्धी काय केलं, मुखशुद्धी तुळशीदार तू का म्हणे मी दुर्बल, काय करू उपचार खूप मोडकी जय. अरे जगाच्या बापाने मोडक्या खात्यावर आणि फाटक्या बंगलं बसावं, अधिकार तुकोबारांचा का झाला. भक्तीच्या बरोबर महाराज ही निश्चित भक्ती, ही एकनिष्ठता पाहिजे संत भगवंताच्या ठिकाण. तो भगवंत तुमच्या घरी येतो, अजिबात येणार नाही. तर 100 कारणांचा किती वाऱ्या करा, जोपर्यंत आतमधला हा आत्मता जो अंतरात्मा शुद्ध होत नाहीये. परमार्थ करायचा असला ना तर शुद्ध अंतकरण करा. हे आतमध्ये जर काल भरलं असलं तर कधीच ते पूर्णत्वाला जाणार. आणि सांगू तुम्हाला, चांगला परमार्थ करतो ना चेहऱ्याकडे बघायचा, चेहरा टवटवीत असतो ना. परमार्थ जो करतो ना, परमार्थाची चर्चा सांगत नाम विठोबाचे घेईन वाचे बीज
पंढरपूर पांडुरंगाचं नाव हे बीज आहे महाराज, बीज मंत्र आहे हा. आणि हे बीज असणारं नाम कल्पांतपर्यंत घेत राहील, म्हणजे शेवटपर्यंत घेत राहील. कारण तर कलियुगी उद्धार हरीच्या, या कलियुगामध्ये उद्धार करून घ्यायचा नामाशिवाय दुसरा पर्याय किंवा या बुवा आम्ही दररोज म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोर करत गेलो तरी आम्हाला कुठे काय येत नाही. वर्म झालं तो आम्हाला वर्म जाता आलं नाही महाराज. परीक्षित राजाला शुकाचार्याने कथा सांगितली. 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. अन्न त्यागलं असं त्यागलं नाहीये, मलमूत्र त्यागलं नाही. 7 दिवस सतत जेव्हा कथा ऐकली तेव्हा त्यांचा उद्धार आम्हाला वर्मच माहित होतं. जर जेव्हा ती ज्ञानोबा म्हणता हरिमुखे म्हणा, हरिमुख पुण्याची गणना कोण करी, मग पुण्य व्हायलाच पाहिजे. संतांचे म्हणजे मोठं ठरेल कसं महाराज, पण आम्हाला त्याचं वर्म माहित नाही महाराज. वर्म जाणून घ्या महाराज. म्हणून बीज कल्पांतर हे जे असणारं बीज हे काय करेल, मुखानं गात राहील. हे गावामध्ये शेवटचं आईचं ऐकलं आणि सोनाच्या पीठ झाली. या महाराष्ट्राच्या जवळ एक सूर्य जन्मला, त्याचं नाव चक्रामध्ये संभाजी महाराज, शिवाजी महाराज. आणि इंग्रजच्या म्हणजे उंच काळात आणि इंग्रजच्या दरवाज्यावर तुरंत त्यांच्यामुळे आहे ना, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळं, त्या संभाजी महाराजांमुळं आज तुमच्या उपकार त्या शिवाजी महाराजांचे आहेत, उपकार त्या संभाजी महाराजांचे आहेत. तुम्ही आज इथे उभे आहात, तुम्ही इथे बसलात, ते उपकार त्यांचे आहेत. आणि तलवारच्या टोकावर गावाच्या गाव या ठिकाणी परिवर्तन केले महाराज, पण त्यांचे जन्मलेले आणि तुम्ही आम्ही आज पण हिंदू म्हणून या ठिकाणी जगतोय. हे उपकार त्या शिवाजी समान त्या भूमीवर पाय लागलो त्यांचे, त्या भूमीवर आपण इथे इथपर्यंत आलो. टाळ्या वाजल्या पण कधीतरी त्या जा गडावर दाखवा आपल्या मुलांना माझ्या राजाने काय केलं.